नमस्कार मंडळी, माझ्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आपण आज जाणार आहोत अशा ठिकाणी जे मंदिर आहे 2 रुळांच्या मध्ये. चला तर मग आपण त्याचं महत्त्व जाणून घेऊया. आपण आता आले आहोत सती माता मंदिर. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर आणि धरणगाव तालुक्याच्या सीमेवर कुरे गावाजवळ वसलेलं श्री सती माता मंदिर हे संपूर्ण खानदेशातील एक अत्यंत जागृत आणि चमत्कारी स्थान म्हणून ओळखलं जातं. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिराचा इतिहास आणि येथील चमत्कार सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मंदिराच्या गाभाऱ्यात सती मातेची अत्यंत प्रसन्न आणि तेजपूर्ण मूर्ती विराजमान आहे. सती माता ही शक्तीचे आणि पावित्र्याचे प्रतीक मानली जाते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी येथे रीतसर पूजा आणि आरती केली जाते. विशेषतः मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्रीच्या उत्सवात येथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते. लोकांची श्रद्धा आहे की इथे खऱ्या श्रद्धेने जो येतो त्याची मनोकामना पूर्ण होते. या मंदिराला जागृत देवस्थान म्हटले जाते. यामागे एक मोठी ऐतिहासिक घटना आहे. काही वर्षापूर्वी रेल्वेच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मंदिराचा काही भाग तिथून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून मंदिर परिसरात उत्खनन करण्यासाठी 2 मोठ्या JCB मशीन आणल्या गेल्या होत्या. परंतु जसा JCB मंदिराच्या जमिनीला स्पर्श केला तशी दोन्ही मशीन अचानक जागीच बंद पडली. अनेक प्रयत्न करूनही ते JCB सुरू झाले नाही. हा चमत्कार पाहून काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी देखील थक्क झाले होते. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि चमत्कार पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली. अखेर निसर्गाच्या आणि मातेच्या या शक्तीपुढे प्रशासनाला माघार घ्यावी लागली आणि मंदिर जसे आहे तसेच ठेवण्यात आले. तेव्हा या मंदिरावरील लोकांची श्रद्धा अधिक दृढ झाली. दर्शनानंतर मातेच्या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांनी बरेच काही अनुभव सांगितले. बरं दादा, सती माताचं सत्व सांगा बरं काय? सती माताचं सत्व हा पट्टा इकडचा सुरत होऊन भुसावळ जाणार जुना पट्टा. नवा पट्टा भुसावळहून सुरत जाणार हा इकडचा नवा पट्टा. मग त्यांनी पहिलं की ते JCB लावलं, ती बंद पडलं, की दुसरं JCB आणलं, ती बंद पडलं. शेवट पट्टा इकडे घेतला. तेव्हापासून माताजी ज्याची श्रद्धा मनोकामना पूर्ण करते. पहिलं JCB लावलं, ती बंद पडलं, लगेच दुसरं आणलं, ती बंद पडलं. शेवट नमस्कार करून पट्टा इकडे नवा घेतला. सुरत भुसावळहून सुरत जाणार. तेव्हापासून माताजी ज्याची श्रद्धा मनोकामना पूर्ण करते. माताजी आमच्या घरी जर तू 2 हात जर 4 हात करशील तर मग तुझ्या दरबारी आम्ही असे बाशिंग चढवायला येईल. माताजी नोकरी जर लागले गेले तर मी तुझ्या दरबारी घंटा चढवायला येईल. माताजी आमचं जर घरकुल आलं तर तुझ्या दरबारी आम्ही घंटा चढवायला येईल. माताजी आमची जर मनोकामना जर पूर्ण करशील तर तुझ्या दरबारी आम्ही पायना चढवायला येईल. माताजी आमची जर मनोकामना जर पूर्ण केली तर मी तुझ्या दरबारी वरण भात बट्ट्याचे जेवण देईन. इथे कोणी पंडितजी बोलणार नाही, इथे तुम्हाला कोणी बौशे सांगणार नाही, इथे तुम्हाला कोणी ताईत भरून देणार नाही, आईचे पण फोटो विकत मिळणार, फक्त श्रद्धा मिळेल. आता गावामध्ये 6 बोर केले आणि ते त्या तिकडच्या बांधावून इकडच्या बांधाला 8 गुंठे जागा घेतली. तिथे बोर केला तर तिथे फुल पाणी 1.5 वर्षापासून गाव पाणी देत आहे. तर मग मंडळी, आजचा हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.